नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालचा जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये स्वामींची जी घरी छान पूजा झाली होती ते तुम्हाला दाखवलं आणि आजचा त्याचा पुढचा व्हिडिओ आहे. बऱ्याच गोष्टी आज केल्या होत्या आणि हा ना आमच्या जवळच एक छोटासा मठ आहे किंवा मंदिर म्हणा तुम्ही स्वामींचं. तर इथे तिन्ही स्वरूप आहेत स्वामींचे. म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत आणि शिर्डीचे साईबाबा आहेत. तर एका वेळेला त्या स्वामींच्या तिन्ही स्वरूपांचं आपल्याला दर्शन होतं आणि इथे ना हा खूप जुना वर्षापासूनचा मठ आहे. इथे खूप छान सेवा केल्या जातात. दोन्ही वेळेला म्हणजे सकाळी संध्याकाळी इथे आरती केली जाते. इथे हे गुरुजी असतात आणि छान बघा ना आज किती गर्दी होती. आम्ही जवळपास ना संध्याकाळी 6च्या आसपास इथे गेलो होतो आणि छान दर्शनही छान झालं आणि लगेचच आहे ना आरतीला सुद्धा सुरुवात झाली. आम्हाला म्हणजे माहीत नव्हतं की एवढ्या लवकर आज आरती केली जाईल. तर मी इथे छान स्वामींना दंडवत घातला. इथे बसून आपण माळजप छान करू शकतो, वाचन असतं, पारायण असतात. तर त्यामुळे खूप 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 चांगलं वाटतं. जेव्हा पण आपण जातो ना तिथली जी एक ऊर्जा तुम्ही म्हणाल की ती अनुभवायला मिळते आपल्याला. गेल्यावरती आपले जे डोक्यातले जे पण काही विचार असतात तर ते सगळे बाजूला होतात आणि फक्त सगळं लक्ष आहे ना ते स्वामींकडेच आपलं जातं आणि मन एकदम प्रसन्न आणि छान तजेलदार असं होऊन जातं. मंदिरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेहमी इतकं छान का वाटतं, कारण तिथली जी ऊर्जा असते ना ती खूप पटीने जास्त असते. इतर वेळी इथे जी आरती असते ती संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान असते मला वाटतं. पण आज आरती लवकर घेण्यात आली आणि कुठल्याही मंदिरात जेव्हा तुम्ही जाता आणि तिथे तुम्हाला जेव्हा आरती मिळते ना तर मी सांगेन की तुम्हाला असं वाटतं म्हणजे आपण जे दर्शन घ्यायला आलो आहे तर ते पूर्णत्वाला गेलं आहे असं वाटतं आपल्याला. आणि खूप छान दर्शन, खूप छान झालं, खूप मन भरून दर्शन झालं, खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना आज बोलवलं होतं प्रकट दिनाच्या निमित्ताने. तर म्हणून थोडंसं असं म्हटलं की चला काही ना काही आपण जेवणाचं काहीतरी बनवू, प्लॅन करू. तर खूप काही नाही, अगदी साधं मी जो मसाले भात असतो ना त्याचा प्लॅन केला होता की सगळ्यांसाठी छान मसाले भात बनवूया आज. आणि इतर काही गोष्टी होत्या त्याच्यासोबत. तर फक्त म्हणजे कसं खाण्याच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला आज स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींचं छान असं भजन करायचं आहे आणि त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि आमचं जे भजन खूप छान होतं तर त्याला कारण आहे ते म्हणजे की माझा भाऊ. कारण तो मृदुंग पण वाजवतो, ढोलकी वाजवतो आणि लीड जो आपण म्हणतो ना की प्रत्येक गाणं खूप छान पद्धतीने तो घेतो. त्याला खूप आवड आहे आणि तो शिकलासुद्धा आहे. तर बघा एकत्र आल्यानंतर मुलंसुद्धा किती आवडीने प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतात. म्हणूनच सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. स्वामी माझा राम रे, आनंदाचे नाम त्याचे गाऊ माझे नाम रे, आनंदाचे नाम त्याचे गाऊ माझे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. निजरत्नाची खान रे, एकाएकी जान रे, निजरत्नाची खान रे, एकाएकी जान
दिशी आज दारुनी आलो स्वामी रंगीला उरिया स्वामी मरणारो स्वामी रंगीला उरिया स्वामी मरणारो स्वामी रंगीला उरिया स्वामी मरणारो अखंड हे नाम मुखाशी मनी बोला पावल मनी बोला पावल मनी बोला पावल अखंड हे नाम मुखाशी मनी बोला पावल मनी बोला पावल मनी बोला पावल संकटात मार्ग लावल्या भक्तासाठी भावल भक्तासाठी रावल भक्तासाठी रावल तुझा बिन विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य तुझ जन्म मृत्यू आणि तुझ पाप पुण्य तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी धन्य धन्य झालो स्वामी रंगीला उरिया स्वामी मरणारो रे कान्हा 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 ओ मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बना रे कान्हा रे तुझ्यासाठी आले बना खरंच कान्हा रे तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बना रे कान्हा रे तुझ्यासाठी आले बना खरंच कान्हा रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजली चोकाना तुझ मना मुरली वाजली चोकाना तुझ मना तुझ्यासाठी 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 आले बना रे कान्हा रे तुझ्यासाठी आले बना खरंच कान्हा रे तुझ्यासाठी आले बना समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
बुक्का लावायचा आपण आहे ना बुक्का आपण आहे ना बुक्का जो हळद येते हळद कोण नाही, लावतं हळद नाही आहे. अरे, अष्टगंध आहे, अष्टगंध अष्टगंध आहे आहे. ते. मी नाही घेतली, तेच घेतली. चंदन अष्टगंध आहे. आरती कशाला लावली? ढोलकीला लावायचं असतं अरे माहिती आहे, ढोलकीला. लावतोय अगदी. थांब पहिले थांब. नाही ते याच्याने पण विचारणार हे घे. हे घे. हा बडोद्यावरून येईल, याला जास्त द्यावं लागतं. हिला 10 रुपये मिळतील. हे जास्त ओरडतात, यांना 20 रुपये. द्या मला 20 रुपये द्या. वाईन पण आहे ती, वाईन दे. काठीवाली बरी पडते ती स्टिक वाली ना कधी कधी माझ्याकडे पण आहे. तर धन्यवाद बुवा, खूप छान भजन केलं. गुरुवारी बोलवत जा. अच्छा, बोलू नक्की बोलू. ना, आम्ही असं काय नाही. नाही, ते चांगले बुवा आहेत. एक कितीला पिंकी आहे अगं त्यांनी प्राइस नाही सांगितली अजून. मग मला पण हे पप्पांनी मागवलंय बाप्पा मोरिया स्टोर मधून सगळं सामान. आणि ते तुपाचं पण छोटे आणले स्वामी सुगंध, वक्रतुंड आणि जय महाकाल. तिन्ही पण अगरबत्ती खूप छान आहेत वास, तिन्ही अगरबत्तींचा. आणि हे पंचगव्य धूप आणि कापूर मागवलेत ना, कापूर मागवलेत त्यांनी. हा खूप छान आहे. तर आज सगळे इथे आलेले आहेत स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आणि खूप छान भजन केले सगळ्यांनी. घरातलं वातावरण आणखीन स्वामीमय केलंय खूप मस्त. तर स्वप्नील आहे, मावशी आहे, पप्पा आहेत, अनघा आहे. कारण एरवी भेटत नाहीत, दिसत नाहीत, मग सगळे विचारतात की आता सगळे दिसत नाही आहेत ब्लॉगमध्ये, तर म्हणून आपण त्यांना काही विचारूया. चला. तर मावशी आलेली आहे, खूप दिवसांनी आली आहे मावशी. काय बोलते, कशी आहेस? आपले सबस्क्रायबर्स तुला खूप विचारतात. नमस्कार, सगळे आठवण काढतात त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि मावशी पण आता खूप म्हणजे छान स्वामींचं करते. तर तुला म्हणजे कधीपासून असं वाटायला लागलं की म्हणजे मी आपण तुमच्याकडे यायला लागली तेव्हा असं भजन वगैरे बसायला लागल्यापासून हा मी करते. 2 वेळा माळा जप करते स्वामींची. कसं म्हणजे म्हणजे करते, जेवढं होईल तेवढं करते. स्वामींना सांगते जेवढं मला होईल तेवढं मी करेन हा. मनापासून. आणि कसं तुला छान वाटतं, छान कसं वाटतं, वाटतं? छान छान चांगलं वाटतं ना? स्वामी म्हणजे काही शब्दाला आपण स्वामी श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर आपल्याला ती प्रचिती येतेच. बरोबर. मला कुठलंही काही कार्य म्हणजे अडखळल्यासारखं वाटलं. मी श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर मला ते पुढच्या वेळेला ते काम होऊन जातं. म्हणजे बरोबर. म्हणून त्याच्यामुळे मला खूप हे आलं, खूप म्हणजे आधार वाटतो एक आधार आपल्याला, आहे ना, स्वामींचा. आता इथे पप्पा बसलेले आहेत. पप्पांना आता मध्ये बरं नव्हतं, आता जरा तब्येत त्यांची बरी आहे, पण सध्या खूप बारीक झालेत. काय बोलायचंय तुम्हाला? तुम्ही काय करता? स्वामींचं करता तुम्ही? पूजा करता? काय काय करता? मोठ्याने बोला. स्वामी सवन वाचतो स्वामी स्तवन वाचतात, आणि गुरुचरित्र गुरुचरित्र वाचतात. म्हणजे गुरुचरित्रातले 1-2 अध्याय आहेत ते वाचतात. तुम्हाला 14वा अध्याय वाचतात. तर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यांकडून तुम्हाला सांगितलं जातंय तब्येतीची काळजी घ्या आणि सारखं सारखं भजनाला या. असंच व्हिडिओ हे करते का. आणि इथे आपली अनघा वहिनी आहे. नमस्कार. मोठे नमस्कार. हा, अनघा पण खूप दिवसांनी दिसते सगळ्यांना व्हिडिओमध्ये, तर म्हटलं चला सगळ्यांचं असंच एक थोडंसं बोलणं होऊन जाऊ दे सगळ्यांसोबत, म्हणून सगळ्यांशी थोडंसं कम्युनिकेशन. तर अनघा पण स्वामींचं खूप आधीपासून करते ना? मी कॉलेजला असल्यापासून स्वामींचं करते. अच्छा. क्रेज कुठून आला? क्रेजच म्हणायला लागेल. असं भक्ती आहे, पण तेव्हा एवढा क्रेज होता की मी आणि माझी मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे, ती आता बघत असेल व्हिडिओ, तर तिला आठवेल, ज्योती. आम्ही दोघी दुपारी दर गुरुवारी दुपारी दादरला जायचो. दादरवरून यायचो. तिची सेकंड शिफ्ट असायची पुन्हा 5 वाजता. तोपर्यंत आम्हाला रिटर्न यायचं असायचं. अच्छा.
पण आम्ही जायचो. मग ते लग्न झाल्यावर थोडंसं संसारात आल्यावर थोडंसं ते एवढं लांब ट्रॅव्हल करणं, कल्याणवरून मला जास्त लांब पडायला लागल्यामुळं कमी झालं. बरोबर. पण भक्ती आहे तशीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणाल तर वाढली आहे. आणि नामस्मरण तर नेहमी असतं, गाडीवर पण ट्रॅव्हल करताना कुठेही असलं तरी नामस्मरण कंटिन्यू असतं माझं. पण कुठून असं वेळ लागलं काय आलं ते मी आत्ता नाही सांगू शकणार, कारण मी फार आधीपासून करते. आणि तेव्हा मला मम्मी बोलायची ही काय कुठे जाते काय करते, आणि आता उलट झालंय, माझ्यापेक्षा जास्त सेवा माझी मम्मी करते. तसंच होतं ते. स्वामी आपल्याला असे म्हणजे पकडतात एक प्रकारे, आपल्यामध्येच घुसतात आणि आपल्याला पूर्ण हे करतात, ते कव्हर करतात संपूर्ण, की आपण कुठून कुठे आलो आहे किंवा कसे त्यांच्यापर्यंत पोहोचते आपल्याला पण कळत नाही, असं होतं. तर तुला कसं वाटतंय? मला छान वाटतं. छान आणि वाटतं. आज त्यांचं प्रकट दिवस आहे, प्रकट दिन आहे, तर मग थोडं अजून उत्साह वाढलाय. आणि ताई ते छान प्रकारे पूजा मांडते, तर म्हटलं चला इकडे दर्शन घेऊ आणि भजन पण होईल, त्या निमित्ताने आपल्याकडून काहीतरी सेवा बरोबर. म्हणून. आता इथे बुवा आहेत, हे बुवा आपले भजनाला येतात नेहमी आणि छान आमचं घरचं सगळं वातावरण एकदम मस्त करतात. हां, म्हणजे घरचीच सगळी भजन मंडळी आहे, त्याच्यामुळे काय होतं की आम्ही नेहमी भजन वगैरे घरच्या घरी घेतो, चांगलं वाटतं खूप. तर तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं काही नाही. हम्म. म्हणजे माझी छोटी मुलगी पोटात असताना मला आठवतंय की आमचे एक सर आहेत क्लासिकल सिंगिंग, हां. कृष्णा वारंग म्हणून, ते मला मठात घेऊन जायला लागले. म्हणजे अचानक असं म्हणजे काय मला भजनाची एवढं आवड असल्यामुळे मी जायला लागलो. हां. पण तेव्हापासून मठात जाणं सुरू झालं. म्हणजे अनायसाहेब बोलतात ना की आपले धानीमणी नसताना, तर बरोबर. तेव्हापासून जाणं सुरू झालं. मग तेव्हापासून तिचा जन्म झाला, त्यानंतर मग अक्कलकोटला कधी म्हणजे आयुष्यात कधी गेलो नव्हतो, पण त्या जन्मानंतर ते एक जाण्याचा असं योग आला, स्वामींनी बोलून घेतलं. मग ते हळूहळू बऱ्याचदा अजून फेऱ्या वाढल्या. मग गाडी आल्यानंतर अजून बऱ्याच वेळा फेऱ्या म्हणजे कंटिन्यू फेऱ्या वाढत गेल्या. अशा म्हणजे असं काही ठरवून कुठल्या गोष्टी केल्या नव्हत्या, पण त्या आपसुकच आल्या. अनघा पण पहिल्यापासून करत होती, ताई तुझ्याकडे पण ते होतं, त्यामुळे त्या गोष्टी मला अजून जास्त आपोआप येत गेल्या. आमच्या घरी तर नव्हतं, म्हणजे स्वामींचं म्हणजे कधी मी तर नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. हां, खरं खरंच, सांगायला आम्ही पण गेलं तर नव्हतं. स्वामी लहानपणापासून समर्थ हे आम्ही नाव पण ऐकलं नव्हतं. स्वाध्यायामध्येच आहोत, आता पण स्वाध्यायामध्येच आहोत. असं नाही की हां. स्वामींची भक्ती केली असं कुठला ना, मुळात असं काहीच आहे की कुठला जात धर्म किंवा हा देव पकडला तर हा देव सोडा, ते देव पकडला की हा देव, असं काही नसतं मुळात. तसं आपल्या डोक्यात ठेवणं पण चुकीचं आहे मुळात. तर स्वाध्यायामध्ये आम्ही अजून सुद्धा आहोत, पण स्वामींकडे अशी ओढ वाटते त्यांच्याकडे जाण्यामध्ये, भजनामध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये, त्यामुळे आवड वाटते. आणि त्यांचं एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व ते प्रत्येक वेळी आपल्याला जाणवून देतात. त्यांची म्हणजे प्रचिती. एक हाक मारली ना की तुम्हाला ते मला असा येणारच. खूपदा अनुभव आलाय वेळेला माझ्या स्वामी, म्हणजे असं नाहीये की मी जाते स्वामींकडे मागते आणि माळ जप करते की मला स्वामी सगळं देतील, पण संकटाच्या वेळेला प्रत्येक वेळेला स्वामींनी साथ दिली आहे, त्यांनी प्रचिती दिली आहे त्यांची. बरोबर. इव्हन माझं ऍक्सिडेंट झालेलं मागच्या डिसेंबरला स्वामींच्या मठासमोरच, इतकी बेकार माझी गाडी स्लिप झालेली ना, पण मला काय म्हणतात खर्चटलंही नव्हतं. खूप हे झालेलं, गुडघ्याला त्यांनी जरा सांभाळून घेतलं पूर्ण. गुडघ्याला मुका मार लागला, पण मला खर्चटलं पण नाही. म्हणजे स्वामींच्या मठासमोरच झालं, स्वामींनी सांभाळून घेतलं. कारण त्यांना माहिती मी त्यांच्याच दर्शनाला त्यांच्या इकडे येत होती सकाळी. पण मला स्वामींनी बऱ्याचदा अशी प्रचिती दिली आहे आणि काही न मागता खूप दिले देतात. बरोबर. खूप दिले. सगळ्यांचे अनुभव ऐकले, म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा की सगळ्यांना काय वाटतंय की खरंच म्हणजे स्वामींबद्दल काय वाटतंय. मी जसं तुम्हाला सांगितलं की मी स्वामी समर्थ हे कधी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं याच्या आधी. तर जेव्हा माझी स्टोरी तर मी तुम्हाला सांगितली की मी कशी स्वामींकडे ऑटोमॅटिकली ओढत गेली असं, आणि पूर्ण त्यांनी स्वामीमयच करून टाकलं. पण जी ही गोष्ट करतात ती जेव्हा तुम्हाला आतून हे करते ना, की आतून आपण तिथे गेलं पाहिजे, कुठली अपेक्षा न ठेवता आपण त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे किंवा त्यांच्या भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे, हे जेव्हा तुम्हाला आतून वाटायला लागतं ना, तर ती खरी तुमची भक्ती आहे. की नाही की फक्त आपल्याला काही हवं आहे म्हणून आपण देवाचं करायचं किंवा देवाकडे जायचं, ती भक्ती नसावी. आणि स्वामी ती आपल्याला ओढ लावतात की आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांना एकदा बघितलं ना की मन अगदी शांत तृप्त होऊन जातं. तर म्हणून असंच सगळे आले होते, म्हणून म्हटलं की चला सगळ्यांचे काय थोडंसं बोलणं तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला आता आमची पोटपूजा सुरू होईल.
तर आता जस्ट सगळे गेले, सगळं आवरलं पूर्ण आणि सगळे असतात, सगळे मदत करतात, तर सगळं आवरलं जातं. तर असं कधीतरी सगळे एकत्र येतात ना, तर खूप भारी वाटतं. म्हणजे काय काय आपण आधीच्या आठवणी, लहानपणीच्या ह्याच्या त्याच्या सगळं काय ना काय डिस्कस करतो. खूप बरं वाटतं. सगळ्यात भारी आणि सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की आपण एकत्र येणं, कुठलीही गोष्ट एकत्र साजरं करणं. त्याच्यामध्ये तुम्ही खायला प्यायला काय किती भारी किंवा काय करताय त्याला महत्त्व नसतं. आणि आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये पण जातो ना, तर तेव्हा एवढं मन मोकळं बोलणं होत नाही, जेवढं आपण घरी असल्यानंतर खूप कम्फर्टेबली आपण बोलतो, छान गप्पा मारतो, जुन्या आठवणींना उजाळणी देतो. किती भारी वाटतं की म्हणजे लहानपणी हा असा होता, मी अशी करत होती, हा असा बोलत होता वगैरे, असं खूप साऱ्या गोष्टी निघतात आणि त्याने खूप सगळ्यांचंच माइंड खूप फ्रेश होतं आणि खूप छान वाटतं. म्हणूनच मला वाटतं की सण ह्याच्यासाठीच असावेत की सगळ्यांनी एकत्र यावं आणि ते सण खूप छान साजरे करावेत. आता जी ही पद्धत निघाली आहे ना, की म्हणजे काहीही असेल तर फक्त हॉटेलला जायचं, जेवायचं, बस तेवढं सेलिब्रेट करायचं. पण मी तुम्हाला सांगते की त्यात खरंच ती तेवढी मजा नाही आहे जेवढी आपण घरात अगदी तुम्ही साधा भात करा ना, पुलाव भात, खिचडी भात, काहीही करा, पण सगळ्यांनी ते म्हणजे आवडीने खाणं आणि सगळ्यांनी एकमेकांशी चांगलं गप्पा मारणं, बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या ह्या बिझी जे रुटीन आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा वेळ काढा, सगळ्यांनी एकमेकांशी छान बोला. बघा, आपले भाऊ, आपली मावशी, आई, वडील वगैरे सगळे आपल्या लहानपणी आपण किती किती मजा केली आहे. पण आत्ताच्या मुलांना ते जे फिलिंग्स आहेत, तो जो टच आहे, तो मिळतच नाही आहे. कारण एकत्र येणं हे खूप कमी प्रमाणात राहिलं आहे. एकटंच सगळीकडे ते एकटंच राहतात, एकटंच सगळं करतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळतच नाही आहेत. आणि अचानक जेव्हा आपण कुठे त्यांना घेऊन जायला विचार करतो किंवा कुणाकडे जायचं म्हणून सांगतो, मग त्यांना ते आवडत नाही. त्यात त्यांचीही चुकी नाही आहे. आपणच एकटं राहिलं ना, मग मुलांना पण त्याच सवयी लागणार आहेत. तर म्हणून असे सण एकत्र पद्धतीने छान साजरे केले ना, तर बघा तुमचं पण मन किती खुश होतं. आणि त्या सणाला जे आपण जसं घराला घरपण म्हणतो ना, तर तसंच त्या सणालासुद्धा की तो सण वाटतो की खरंच सण होता. आणि म्हणूनच आपण जे आता म्हणतो की आत्ताचे सण पूर्वीसारखे वाटत नाही, ते ह्याच कारणामुळे वाटत नाहीत. कारण लोकं एकत्र येत नाहीत, फॅमिली मेंबर्स एकत्र येत नाहीत, येतात पण खूप कमी मी म्हणेन एकत्र येत असतील. नाही तर एकटेच सण साजरे केले जातात. कुठलीही गोष्ट एकटं करण्यात अजिबात मजा नाही, म्हणूनच ती गोष्ट आपल्याला तेवढी अप्रूप वाटत नाही. तर असा आजचा दिवस पण खूप छान गेला, स्वामींच्या कृपेने खूप मस्त गेला. आणि असंच सगळ्यांच्या आयुष्यात असंच सुख, आनंद, समाधान या सगळ्या गोष्टी असू दे, ही स्वामींकडे पुन्हा एकदा प्रार्थना. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.